राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर 1 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा सरकारने कबूल केला आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अत्यंत महत्त्वाची बैठक आता पार पाडली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात 1 सप्टेंबर पासून कर्जमाफी अशा प्रकारची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला। राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर 1 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं सरकारने कबूल केलं असून सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेण्यामध्ये आली आहे। यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान असतील यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। 2017 पासून ते 2025 पर्यंत म्हणजेच की 6 ते 7 वर्षापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे अशा शेतकऱ्यांच्या आता कर्जमाफ करण्याचे सरकारच्या माध्यमातून ठरवण्यामध्ये आले आहे। मात्र आता सरसकट शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार नाही। विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण महायुतीचं सरकार येऊन आता 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरीही अद्याप शेतकऱ्यांचे कर्जमाफी या ठिकाणी झाले नाही। त्यामुळे विरोधकांकडून आता सातत्याने सरकारवरती टीका केली जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते। आणि या दरम्यान आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे। राज्यामध्ये काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमके शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले असून या ठिकाणी आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा देखील प्रश्न सरकारला वारंवार विचारण्यामध्ये येत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी सध्या केली जात असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून सरकारला सातत्याने घेरलं जात आहे। माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून देखील विविध शहरांमध्ये कर्जमाफीसाठी मोर्चा काढण्यामध्ये येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच राज्य विधिमंडळाचं नुकतंच पार पडलेलं पावसाळी अधिवेशन यामध्ये देखील विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता। कर्जमाफी कधी करणार असा जाब विरोधकांनी सरकारला विचारला होता। त्याला उत्तर देताना सरकारने कर्जमाफी करावी का आणि ती कशी करावी याबाबतचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली होती। ही समिती कर्जमाफीबाबत सरकारला अहवाल देईल आणि त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यामध्ये येईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं। त्यानुसार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकर होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार लवकर करणार असल्याचे संकेत देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर अशा शेतकऱ्यांची आता या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची याचा आता सर्वेक्षण करण्यामध्ये येत आहे आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अहवाल सादर करण्यामध्ये येणार असून त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून समिती नेमण्यामध्ये आली असून आता सर्वेक्षण या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे आणि या ठिकाणी अहवाल सादर झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा घेण्यामध्ये येणार असल्याची माहिती
माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी ही होणार असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज होती। नेमकी कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा आपल्याला पाहायला मिळत होते। राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी ही वारंवार केली जात होते। कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून सरकारला सातत्याने घेरला देखील जात होता। माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील अनेक मोर्चे काढले होते आणि त्यानंतर अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठी या ठिकाणी आता तयारी करण्यामध्ये येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कर्जमाफी संदर्भामध्ये अहवाल सादर झाला ही कर्जमाफी बाबतचा निर्णय हा घेण्यामध्ये येईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं असून आता शेतकऱ्यांची लवकर कर्जमाफी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने 1 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच की अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपणार असून फक्त पात्रच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारच्या माध्यमातून केली जाणार असल्याची देखील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्व माहितींच्या अनुषंगाने आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकर होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची याचं सर्वेक्षण करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरसकट कर्जमाफी होणार नसून फक्त पात्रच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार याचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी या ठिकाणी समिती नेमण्यामध्ये आली असून कर्जमाफी बाबतचा आता अहवाल या ठिकाणी सादर करण्यामध्ये येणार असून अहवाल सादर झाला की कर्जमाफी संदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये येणार आहे आणि सर्व माहितीनुसार 1 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी जर लवकर झाली तर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे, कारण की शेतकरी देखील अनेक दिवसांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर करण्यामध्ये यावी अशी देखील आपली या ठिकाणी मागणी आहे। मात्र सध्या तरी समोर आलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होऊ शकते। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।